कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेदा बाळा मी वेदा 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 बाळा वेदा 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 बाळा प्लीज दार उघड ना। वेदा रडू नकोस ना बाळा प्लीज, एकदा मी असं का केलं ते ऐकून घे ना प्लीज। वेदा वेदा प्लीज दार उघड बाळा, प्लीज दार उघड बाळा, बाबांचं ऐकून घे ना एकदा प्लीज। मी तुला समजावतो मी असं का केलं ते बाळा। वेदा प्लीज प्लीज बाळा प्लीज वेदा वेदा माया खरं काय ते सांग। मी खरं बोलते, ही साडी मला अथर्वनेच दिली। मला कळत नाहीये अथर्व दादानी ही साडी तुला दिलीच कशी? म्हणजे मला हे म्हणायचंय की म्हणजे अथर्वला मी हेच म्हणत होते की ती साडी मला दे, म्हणजे म्हणजे वेदाला अंबिकाच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं केलं होतं मी। मला वाटलं की अंबिकाच्या गोष्टी जर घरात नसतील तर कदाचित वेदा सगळं विसरून जाईल, मे बी शी कॅन बी हॅपी, म्हणून अंबिकाच्या सगळ्या वस्तू मी माझ्याकडे घेऊन ठेवलेल्या। नंतर वाटलं की अंबिकाच्या काही साड्या असू द्याव्यात घरी। वर्ष झालं वेदा नीट झोपत नाही। विचार केला की अंबिकाची साडी नेसून तिला जवळ घेऊन झोपेन, सुखाने झोपेल तरी बाळ। आपली वेदा हसणं विसरली, फक्त तेच हसू परत आणण्याचा प्रयत्न करत होते मी। जिच्यासाठी हे सगळं केलं तिलाच इतकं वाईट वाटलं आणि तुम्हा सगळ्यांना पण माझ्यामुळे खूप त्रास झाला। आय एम रिअली सॉरी, आय एम रिअली सॉरी। चूक माझी आहे। मी अंबिकाची साडी नेसायला नको होती। नाटक आहे तिची, मुद्दाम करते ही असं। वेदा आणि तिच्या बाबांना एकमेकांपासून दूर करण्याचा डाव आहे हिचा। आय एम रिअली सॉरी, आय एम रिअली सॉरी। हे बघ, तुझा हेतू चुकीचा नव्हता। आई ते झालं जा आता जाऊन साडी बदलून ये। जय रंगराज बाबा। बाबा आमदार साहेब आले आहेत। जय रंगराज बाबा। आम्हाला वाटलं इथे सत्संग सुरू असेल, पण इथे कोणीच दिसत नाही। बाबा 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 बाबा, जय रंगराज बाबा। बाबा सगळे गावकरी देवी आईच्या देवळात गेले। देवी आईचा काहीतरी संकेत मिळालाय असं कळलंय। अहो देवी आईचा उत्सव होणार आहे मोठा, त्यामुळे ती सगळी माणसं तिकडे गेलीत। अहो देवळात मोठी सभा होणार आहे, म्हणून इथे कोणीच नाही आला सत्संगाला। काय सगळे गावकरी देवळात गेलेत? हो, आम्हाला माहित असतं सगळे गावकरी देवळात जाणार आहेत तर आम्ही तिथेच गेलो असतो ना, निदान आमचा वेळ तरी वाचला असता। माफ करा बाबा, पण जिथे गर्दी असते तिथे आम्ही असतो ना, आमची वोट बँक आहे। गर्दी कुठे आहे याने काहीच फरक पडत नाही, पण ती कोणाच्या शब्दाला मान देते याने फरक पडतो। आमदार साहेब, ही सगळी गर्दी माझ्या एका शब्दाखातर तुमच्या नावासमोरचं बटन टाकतो। बाबा नाराज होऊ नका, माझ्यासारख्या सेवकाकडून अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात। माफ करा, पण पुढच्या वेळेस गर्दी असू दे।
आशीर्वाद असू दे. जय रंगराज बाबा. जय रंगराज बाबा. कुठे कधी आणि काय बोलायचं याचं भान ठेव. माफ करा बाबा. गेली 20 वर्ष या गावात आपला आश्रम आहे, पण देवीच्या उत्सवाची भानगड कधी कानी नाही आली. भास्कर, हा तिचा सगळी माहिती काढ आणि नीट चौकशी करून ये. हो, जशी आपली आज्ञा. जय रंगराज बाबा. अहम ब्रह्मास्मी. हे देवी महागौरी, तू सकल जलांची आई आहेस. भक्तांसाठी धावून येणारी कृपेची गंगा आहेस. आम्हाला तुझा संकेत मिळाला आई. 20 वर्षांनी हा योग आला. आम्ही सर्वजण तुझा उत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पाडू. या गावावर इथल्या लोकांवर तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे. आम्हाला हे कार्य करण्यासाठी बळ दे. आमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्हाला सहकार्य कर. या उत्सवाला सुरुवात करण्यासाठी आम्हाला आज्ञा दे आई. आज्ञा दे. आज्ञा दे आई. आज्ञा दे. जय देवी महागौरी. जय देवी महागौरी. चला, देवी आईला गाराणं घालून झालेलं आहे. देवी आईने आपल्याला कौलही दिलेला आहे. आता आपण उत्सवाला सुरुवात करूया. रीतीप्रमाणे उत्सवाचे सर्व विधी पार पाडण्याचा मान गुरव कुटुंबाकडे आहे. गुरु कुटुंबाकडे तेव्हा नागनाथा, उचल तो कुंकवाचा करंडा आणि उत्सवाला सुरुवात कर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.